सर्पदंश झाल्यावर प्रथम उपचार पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची की घाबरून जाऊ नये. साप इतर प्राण्यांसारखाच चावतो. चावल्यावर बारीक दातं लागतात, रक्त येतं. विषारी साप असेल तर त्याचं विषबाधा होते, पण प्रत्येक वेळेस विषारी साप चावताना तो विष टाकतोच असं नाही. ज्याला विष टाकलेलं आहे त्या भागाला फक्त मण्यार सोडलं तर नाक, घोणस, फुरसं त्या विष पडलेलं असेल त्या जखमेच्या ह्याच्यात तर चुरचुरणारे, आग होणारे, जळजळणारे, सूज येणारे, हळूहळू उलट्यासारखं होणारे, मळमळणारे, डोकं चक्कर आल्यासारखं होणारे, तो वेळ न घालवता फक्त चावलेल्या जागेला भरपूर पाण्याने धुवायचं, साबणाने पाण्याने धुवायचं. आवळपट्टी बांधू नका, त्याच्यानी उलट अपाय होतो आहे असं नवीन मेडिकल सायन्सप्रमाणे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे चिरे मारू नकात, आवळपट्टी बांधू नकात, चावलेल्या जागेला भरपूर पाण्याने धुवा आणि लगेच मोठ्या हॉस्पिटल, शक्यतो सिव्हिल हॉस्पिटलसाठी पोचात. तुम्हाला सर्पदंश झाला आहे, त्यात विष पडलेलाच असेल अशी अपेक्षा धरू नका. बऱ्याच वेळा विषारी सापांचे 80% चावे हे बिनविषारी असतात, फक्त प्रतिकात्मक चावलेले असतात स्वतःला वाचवण्यासाठी. म्हणून मनात भीती असते ती काढून टाका, तर तुम्हाला त्रास जास्त होणार नाही. माणूस घाबरल्यानेच जास्त त्रास वाढतो, BP वाढतो, हायपरटेन्शन होतो किंवा त्याला एकदम एन्झायटी निर्माण होते आणि त्यात तो बेशुद्धीला जातो बऱ्याच वेळा. पण त्याला विषाचा असर झालेला नसतो. विषाचा असर व्हायला किमान 1.5 तास लागतात, किमान 1.5 तास. त्याच्या आत त्याला विषाचा असर होऊन त्या माणसाला काही होणार नाही. त्यामुळे घाबरूनच जे काही होते ते घाबरून होते, ती भीती लोकांनी मनातनं काढावी.